आणि बघा महत्त्वाची बातमी, चौथ्या वनडेकडे सर्वांचं लक्ष आहे। भारतानं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतलेला आहे। टीम इंडियानं टॉस जिंकलेला आहे, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय टीम इंडियानं घेतलेला आहे। कॅप्टन धोनीचा प्रथम फलंदाजीचा निर्णय आहे। टीम इंडियासाठी करो या मरो अशी स्थिती या वनडेसाठी आहे। आणि आपल्यासोबत आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा कुचिक आपल्यासोबत आहेत। मेघा, टॉस तर आपण जिंकलेला आहे, पण T20 सिरीज गमावल्यानंतर वनडे मालिकाही गमावण्याची स्थिती आली आहे का असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच गिरीश, करो या मरो अशी टीम इंडियाची स्थिती निर्माण झालेली आहे। T20 सिरीज गमावल्यानंतर आता वनडे मध्ये तरी टीम इंडिया कमबॅक करेल असं वाटत होतं, मात्र आतापर्यंत 3 मॅचेस मध्ये टीम इंडिया केवळ एकच मॅच जिंकू शकलेली आहे। टीम इंडियाच्या आपण जर बॅट्समन आणि बॉलरच्या कामगिरीवर जर नजर टाकली तर टीम इंडियाच्या एकाही क्रिकेटपटूच्या कामगिरीमध्ये सातत्य नाहीये। आणि याचबरोबर टीम इंडियाचा जो कॅप्टन आहे धोनी, तो नेहमी कूल असतो, पण मात्र या सिरीज मध्ये तो कुठेतरी डिस्टर्ब दिसतोय। स्वतःच्या स्थान बदलतोय, बॅटिंगचे अजिंक्य रहाणेचे स्थान बदलतोय, वेगवेगळी विधानं करतोय। एकूणच चित्र असं आहे की टीम इंडिया आहे ती पूर्ण ताकदीनिशी, पूर्ण किंवा क्षमतेनिशी या सिरीज मध्ये उतरलेली नाही, किंवा टीम इंडिया मध्ये फार काही अलबेल आहे किंवा फार काही कॉन्सन्ट्रेशन ही सिरीज खेळतीये असं काही चित्र दिसत नाहीये। आणि यामुळेच टीम इंडियावर ही स्थिती ओढवलेली आहे। आज जर टीम इंडिया हरली तर टीम इंडियाला T20 सिरीज नंतर वनडे सिरीजही गमावण्याची नामुष्की टीम इंडियावर। नक्कीच मेघा, आपण यावर चर्चा करणारच आहोत, कारण करो या मरो अशी स्थिती टीम इंडिया समोर आहे। पण आपल्या सोबत आता दूरध्वनीवरून विशेष प्रतिनिधी सुनंदन लेले आहेत। सुनंदन सर, अगदी विजयाचं सोनं टीम इंडिया लुटणार का असं म्हणू शकतो का? कारण संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष या मॅचकडे लागलेलं आहे, भारताच्या चाहत्यांचं लक्ष या मॅचकडे लागलेलं आहे। तसं झालं तर अख्खं मिठाईचं दुकान मी तुझ्या तोंडात घालीन मित्रा। सगळ्यांनाच ती प्रतीक्षा आहे, कारण सीमोल्लंघन करणारी कामगिरी भारतीय टीमनी करायची आता वेळ आलेली आहे। इतके दिवस त्यांनी पाहुण्या संघावरती सोनं लुटलंय, आता मात्र त्यांना स्वतःची शस्त्र ढोलीतनं बाहेर काढून समोरच्या टीमवरती आक्रमण करायला लागेल, कारण आता मागं वळून बघण्याची वेळ नाही खरोखर। कारण 2-1 आपण पिछाडीवरती आहोत। एक गोष्ट नक्की म्हणता येईल की टीम भयानक खराब क्रिकेट खेळते असं मी अजिबात म्हणणार नाही। निराशा एवढीच होतीये की फिनिशिंग टच देता येत नाहीये, आणि कधी बॅट्समन चमकतात, बॉलर पचकतात, कधी बॉलर चमकतात, बॅट्समन पचकतात। एकत्रित कामगिरी होत नाहीये। आज जर का तो योग जमून आला तर मला वाटतं दसरा खऱ्या अर्थाने साजरा। नक्कीच सुनंदन सर, आपण असं म्हणू शकतो की कुठेतरी आशा आहे, पण मग अजिंक्य रहाणेच्या बॅटिंग क्रमवारीत वारंवार बदल केला जातोय, त्याबाबत काय सांगाल? वारंवार कुठे केला जातोय? एकदाच त्याला खाली पाठवलंय, नाही तर 2 मॅचेसला तो वरच्या क्रमांकावर वरतीच बॅटिंग करत होता। एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण सगळ्यांनी, अजिंक्यच्या चाहत्यांनी, की महेंद्रसिंग धोनी हा अजिंक्य रहाणेकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघतोय। त्याची अशी अपेक्षा आहे की विराट कोहली नंतर सर्वात भरवशाचा फलंदाज म्हणून अजिंक्यनी जबाबदारी स्वीकारायला पाहिजे। त्या दृष्टीने अजिंक्यनी कुठल्याही क्रमांकावरती जाऊन कडाकेबाज बॅटिंग करावी ही भारतीय टीम व्यवस्थापनाची अपेक्षा आहे। गेल्या 2 मॅचेस मध्ये त्याच्या चांगल्या रन झाल्या, तो चांगला फॉर्म मध्ये वाटला, म्हणून केवळ त्याचा नंबर बदलला की जर इतरांना प्रेशर येतं ते प्रेशर अजिंक्यला येणार नाही। त्यामुळे अजिंक्यचा नंबर सारखा बदलला जातोय असं अजिबात नाहीये। उलट पहिल्या 2 मॅच मध्ये त्याला चांगल्या नंबरवरतीच संधी मिळाली होती, ज्याचं त्यांनी बऱ्यापैकी सोनं केलं होतं। नक्कीच सुनंदन, भारताने टॉस जिंकलेला आहे आणि धोनीनं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, हा निर्णय कितपत अचूक ठरेल? आता म्हणायलाच पाहिजे चांगला निर्णय, कारण गेल्या 2 मॅचेस मध्ये चेस करताना तर गडबड झालेली होती। मला वाटतं भारतीय टीमला या विकेटवरती चांगली बॅटिंग करून मोठ्या रन्स उभारण्याचं ध्येय हे डोळ्यासमोर ठेवायला लागेल आणि ते एक्झिक्यूट करायला लागेल। अजून मला टीम कळलेली नाहीये, टीम मध्ये जास्त बदल होतील असं काही मला वाटत नाहीये। एखाद दुसरा बदल होईल, बाकी टीम तशीच राहील, पण चेपॉकचं विकेट असं असतं की जिथं ना दवाचा फरक आहे ना कशाचा फरक आहे, मस्त टकटकीत बॅटिंग असेल, विकेट असेल, आणि आता हवा देखील चेन्नईची गरम असेल। त्यामुळे या सगळ्याचा फायदा भारतीय टीमला घेता यायला पाहिजे आणि मोठी धावसंख्या फलकावर लावता यायला पाहिजे। नक्कीच सुनंदन, तुम्ही असेच आमच्याबरोबर थांबा। आमच्या क्रीडा प्रतिनिधी मेघा आहेत। मेघा, तुला सुनंदन यांना काय प्रश्न विचारायचा आहे का? सर, वनडे सिरीज मध्ये उमेश यादवच्या जागी श्रीनाथ अरविंदला टीम मध्ये संधी देण्यात आली, यामागे धोनीची काय स्ट्रॅटेजी असू शकेल?
टेस्टच्या दृष्टीने विश्रांती दिली आहे म्हणून अरविंदला टीममध्ये घेण्यात आलेलं आहे. गेल्या मॅचेसमध्ये जर का पाहिलं तर आपल्या फास्ट बॉलर्सनी तुफान कामगिरी केलेली नाहीये. मोहित शर्मा आणि भुवनेश्वर कुमार यांचं जर का रिदम पकडला असता त्यांनी तर अरविंदला संधी मिळाली नसती. पण मला वाटतं अरविंद असू देत, भुवनेश्वर कुमार असू देत किंवा मोहित शर्मा असू देत, कोण खेळतंय याच्यापेक्षा ज्याला संधी मिळते तो त्याचा परिणाम कसा साधतोय याला महत्व दिलं पाहिजे. सर, आफ्रिकेचा जेपी ड्युमिनी आहे तो देखील खेळत नाही, तो दुखापतग्रस्त आहे. इव्हन त्यांचा मॉर्नी मॉर्केल आहे तो देखील थोडासा दुखापतग्रस्त आहे. या दोन्ही बाबी टीम इंडियासाठी दिलासादायक ठरतील. मोठी मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. ऍडव्हान्टेज मॅकेनरो मी गमतीने म्हणेन अशा करता की जेपी डुमिनी हा अप्रतिम बॅट्समन आहे. पहिल्या फटक्यामध्येच त्याने आपल्या बॅटचा झटका हा टीमला दिलेला होता आणि तो जेपी डुमिनी जो ऑलराऊंड कामगिरी करत होता, 7 ते 10 ओव्हर तो चांगल्या टाकत होता, असा जेपी डुमिनी आज दुखापतग्रस्त झालाय. याचा फायदा भारतीय टीमला नक्कीच होईल आणि त्यातनंही मॉर्नी मॉर्कल जर का 100% फिट नसला तर त्याचाही परिणाम होऊ शकेल. फक्त हे जे दुखरे भाग आहेत याच्यावरती घाव घालता यायला पाहिजे भारतीय टीमला. सुनंदन आणि मेघा, तुम्ही केलेल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल धन्यवाद. बघूया आज टीम इंडिया विजयाचं सोनं लुटणार का याकडे टीम इंडियाच्या चाहत्यांचं लक्ष लागलेले आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.